माझं नाव ज्ञानेश विनोद कुलकर्णी. मी निरीक्षण अधिकारी जुन्नर, तहसील कार्यालय जुन्नर इथे कार्यरत आहे. आज मला रात्री 12 वाजता गणेश सांगडे यांनी मला त्याचे तेतूरचे रहिवासी त्यांनी फोन केला आणि स्वस्त धान्य दुकानातून धान्य चोरी होत असल्याचं फोनवर सांगितलं. त्यानंतर मी इथं आलो, पंचनामा केला, निरीक्षण टिप्पणी काढली आणि बयानं घेतले शिधापत्रिकाधारकांचे. यानंतर याचा परिपूर्ण प्रस्ताव बनवून माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर केला जाईल. तसेच दुकानावर निलंबनाची कारवाई किंवा दुकान रद्द करण्याचा प्रस्ताव माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर केला जाईल. लायसन कोणाच्या नावाने? दुकानाचं लायसन्स हे श्री विजय होनाजी तुरे यांच्या नावाने आहे. ते दुसऱ्याला चालवलं देतात असं म्हणणं आहे काय? त्यातलं काय? ते सगळे मुद्दे आपल्या अहवालात येणार आहेत की ते इथं उपस्थित नव्हते, ते दुसरे चालवतात किंवा अन्य पण अजून काही शिधापत्रिकाधारकांनी आपल्याला तक्रार सांगितल्या, बिल देत नाही वगैरे. हे सगळे मुद्दे आपल्या माझ्या अहवालात सादर केले जाणार आहेत. आता किती धान्य आपण जप्त केले इथून? 21 प्लॅस्टिकचे कट्टे आहेत, त्याच्यात गहू आहे, एका कट्ट्याचं वजन 50 किलो आहे. तसेच 5 बारदाना जूड बारदाण्याचे कट्टे आहेत, त्याच्यातही 50 किलो प्रति कट्टा 50 प्रमाणे गहू आहे आणि सुट्टा 9 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ असे सर्व धान्य जप्त करण्यात आले आहे. आता ही जी गाडी आहे याचा काय विषय? ह्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे की ह्या गाडीतून तर धान्य म्हणजे घेऊन चालला होता जो कोणी इसम होता, तर ती गाडी देखील आपण जप्त केलेली आहे. धन्यवाद.